95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे. डॉक्टर ईश्वर काळे. मी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेत थेमॅटिक लीड म्हणून काम करतो. मी अर्चना सगळीगळे वॉटर या संस्थेमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून काम करत आहे. जेव्हा नॉर्मल कंडिशन्स असते तेव्हा हे वाऱ्यांची जी मजबूती असते म्हणजे हे वारे स्ट्रॉंग असतात. सो त्याच्यामुळे मॉइश्चर जे आहे किंवा बाष्प जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. बट जेव्हा एलिनोची कंडिशन असते तेव्हा ही विंड स्पीड असते किंवा वारे असतात ते कमकुवत बनतात. त्याच्यामुळे जे बाष्प जे तुमच्या लँडवरती येणार आहेत तर त्याची जी क्वांटिटी असते आपण म्हणू शकतो की ती कमी होते. अच्छा, यावेळी कमी होणार आहे असा अंदाज आहे. हे सगळे अंदाजच आहे. आता काय एक्झॅक्टली होतंय. शुक्रवारी एक WMOचा नवीन एन्सोचा फोरकास्ट आलेला आहे की जी आधी 61% त्यांनी पॉसिबिलिटी सांगितली होती ती आता 81% गेलेली आहे. कशाची पॉसिबिलिटी? एन्सोची जी कंडिशन आहे ती एलिनोमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठीची. अच्छा, म्हणजे एलिनो येण्याची पॉसिबिलिटी वाढलेली आहे. म्हणजे आता पाऊस कमी होण्याची पॉसिबिलिटी वाढलेली आहे. यावेळी जर एलिनो आला म्हणजे तो येतोच आहे असं दिसतंय. लेटेस्ट मागच्या आठवड्यातले जे काय आकडे आहेत ते म्हणतात 81% पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर ते बदललंही असेल. तसं झालं की पाऊस कमी पडेल यावेळी असं म्हणते. पण कमी पडेल म्हणजे टोटल क्वांटिटी कमी पडेल का कमी ठिकाणी पाऊस पडेल? पुण्यामध्ये माझ्या तेवढाच आहे तेवढाच पडेल तेवढं सूक्ष्म आपल्याला कळतं का? मग छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, पाचगणी, सांगलीतला काही भाग जिथे माझा हा रेडिओचा कार्यक्रम ऐकला जातो ज्याला मी माझी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतो तर तिथे काय कसं असणार हे डिव्हिजन आपण काही प्रेडिक्ट करू शकतो? सध्या जो आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट नाही सांगू शकत की आपला टोटलमध्ये फरक पडेल की डिस्ट्रीब्युशनमध्ये फरक पडेल. आपल्याला यासाठी जो भारतीय हवामान खात्याचा जो येणारा दुसरा फोरकास्ट असेल त्याच्यासाठी अवलंबून राहावं लागेल. बट एलिनोचा जवळच कळेल म्हणजे जवळच कळेल तारखांच्या. आणि जसं आता आपल्याला कळालेलं आहे की 26 तारखेला तो केरळवरती येणारच आहे तर येणाऱ्या शेवटचा जो आठवडा असेल मेचा तर त्याच्यामध्ये कळेल. पण जेव्हा एलिनो येतोच तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये इफेक्ट होऊ शकतो. जरी तुम्हाला टोटल चांगली दिसत असेल की माझा नॉर्मलवाला रेनफॉल आहे बट त्याच्यामध्ये असमानता तुम्हाला दिसेल की तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर तुमचा नॉर्मल 100 मिलीमीटर रेनफॉल असेल कदाचित तो 100 मिलीमीटर पाऊस जो आहे तो तुम्हाला 2च दिवसात मिळू शकेल. तर हा परिणाम जो आहे तो होण्याची जी एलिनोचाच आहे. याच्यात दोन्ही आहेत. एलिनो अधिक तुमचं क्लायमेट चेंज ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, क्लायमेट क्रायसिस म्हणतो. हो, कारण आता जे पॅसिफिक समुद्रातलं जे पाणी ज्या पद्धतीनं वाढत आहे. पॅसिफिक म्हणजे कुठला ग? प्रशांत महासागर ज्याला आपण म्हणतो. प्रशांत म्हणजे कुठला? म्हणजे राईटचा का लेफ्टचा? असं आता आपण मॅपकडे बघतोय तर राईट म्हणजे टोक्यो बिक्यो म्हणजे जपान बिपानच्या साईडचा जो तो नॉर्मली काय होतं पेरू देश जो आहे साऊथ अमेरिकेच्या बाजूचा तर तिथे नॉर्मली ज्या झपाट्यानं तापमान वाढतंय त्याचं तर ते जे प्रमाण आहे वाढण्याचं सध्या म्हणजे एलिनोची कशी. पण तो अटलांटिक झाला ना? नाही, 120 वेस्ट त्याचं बापरे आहे. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, तुम्ही ऐकणारे सगळे तुम्ही मॅप वगैरे उघडून बसा आणि मग कळेल. ठीक आहे, मी मॅप उघडूनच बसतो. तर मग जे तापमान म्हणजे एन्सो जी ही कंडिशन आहे ती दर 2 ते 7 वर्षांनी याचं होतं. जर आपण मागचे वर्ष काही बघितले म्हणजे 2002चा आलेला एलिनो आहे. 2002 नंतर 2009 मध्ये आला होता. 9 नंतर 15ला आला होता. जर आपण ह्याची फ्रिक्वेन्सी जर पाहिली ना तर बरोबर आपल्याला कळते की 2 ते 7 वर्षांनी येते. बट आता 2023 मध्ये जो आलेला त्याच्यानंतर आता लगेच 2026ला म्हणजे या फ्रिक्वेन्सीमध्ये पण कुठेतरी क्लायमेट चेंजचा जो फरक आहे बदल आहे तो या कंडिशनमध्ये पण आपल्याला जाणवू शकतो. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM. धुन बदल के तो देखो. अर्चना, एल निनो म्हणजे काय? एक तर तो एल निनिओ आहे का? कारण त्याच्यावरती ते बरेच उच्चाराचे ते काय 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 वेगवेगळे असे डॅशेस आणि काय काय गोष्टी आहे. निनिओ म्हणायचं का निनो चालेल? निनो चालेल कारण तो स्पॅनिश वर्ड असल्यामुळे त्याचं आणि आपलं प्रोनाऊन्सिएशन मध्ये जो आहे फरक असणारच आहे. पण थोडा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण काय आपण ऋतिक रोशनला ऋत्विक म्हणतो. ऋत्विक रोशन तो अन्याय आहे कारण ऋतिकला कळत नाही की आपण त्याला बोलवतोय. त्याला वाटतं की ऋत्विक कोणतरी वेगळा आहे. किंवा प्रणव मुखर्जी साहेब त्यांनाही आपण प्रणव म्हणतो आणि प्रणब साहेब म्हणतात की तुम्ही मला बोलवताय का भलत्याच माणसाला बोलवताय. एनिवे जोक सपाट.
एल निनो म्हणजे नेमकं काय? ला निना आणि एल निनो हे खूप आपण ऐकलेलं आहे आणि त्याचा काहीतरी असर पडतो. दरवर्षी मी म्हणतो की आपण जरा हे समजून घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे लोकांना, पण ते राहून जातं. यावर्षी नक्की सांगा काय आहे? बरोबर. एल निनो ही फक्त हवामानातली घटना नसून महासागर आणि वातावरण यांच्यामधील परस्पर संबंधामुळे निर्माण होणारी महत्वाची प्रक्रिया आहे. ओके. तर यामध्ये काय होतं, प्रशांत महासागरातील समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होतं. कोण गरम करतंय त्याला? पण गॅसच्या किमती तर वाढलेल्या आहेत. बरोबर. पण कोण गरम करतंय? येस. पाणी जे आहे ते नैसर्गिकरित्या जे आहे तिथलं गरम होतं. पण म्हणजे काय, त्याला काय प्रोसेस काहीतरी असेल ना? की येस. याच्यामध्ये काय होतं प्रोसेस, की आपला जो इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागातलं जे पाणी असतं ते नॉर्मलीच गरम असतं. पण जेव्हा एलिनो येतो तर त्याची जी दिशा आहे किंवा त्याचा जो एरिया आहे तो चेंज होतो आणि तो पूर्वेकडे जे आहे ते पाणी शिफ्ट व्हायला सुरुवात होते. ओके. त्याच्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलते, ढगांची निर्मिती आणि पावसाचं स्वरूप बदलतं. ओके. हे साधारणतः होतं. वॉटर फुटप्रिंट नावाची एक कॉन्सेप्ट, की मी दिवसातनं ओव्हरऑल किती पाण्याचा वापर करतो किंवा किती पाणी कंझ्युम करतो. तर मी जसं म्हटलो की एक आपण डायरेक्ट पद्धतीने पाणी वापर करतो, ते तर क्लिअर आहे. राईट. ते मोजता येतं लगेच. एक्झॅक्टली. पण दुसरा जो आपण आभासी पाणी म्हणतो किंवा ज्याला आपण व्हर्च्युअल वॉटर म्हणतो, ते इनडिरेक्ट, त्याचं प्रमाण खूप आहे. आणि ते कुठून मिळतं? आपण जे अन्न खातो, जे कपडे वापरतो, जी आपली लाईफस्टाईल आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी वापरलं जातं. आपला जो ओव्हरऑल कन्झम्पशनचा भाग आहे तर हे प्रमाण जवळजवळ 70% आहे, जे आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल कोणतीही गोष्ट आपण जर वापरतो तर त्यासाठी पाणी वापरलं जातं. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपण जीन्सचे कपडे वापरतो, तर एक जीन्सची पॅन्ट तयार होण्यासाठी, तर ती जीन्सची पॅन्ट तयार होण्यासाठी जवळजवळ 9,000 लिटर पाणी लागतं. आणि मग दुसऱ्या पॅन्टला किती लागत असेल? नॉर्मल कॉटन बिटनची असेल तर ऑफकोर्स त्या तुलनेत ते कमी लागतं. लगेच आपण आकडे काढूया. राईट. स्टँडर्ड जीन्सला रफली 4,000 ते 9,000 लिटर पाणी Right. लागतंय आणि टिपिकल कॉटन पॅन्ट्स चिनोज जे असतात त्याला जवळजवळ 1,000-1,500 लिटर पाणी लागतंय. सो ऑब्व्हियसली. पण एवढंच की जीन्सची पॅन्ट माझ्याकडे, आणि आता माझं पुन्हा एकदा वजन एकदम कमी होऊन मी फिट झाल्यामुळे 15 वर्षापूर्वीची जीन्स सुद्धा मला बसतीये. तर ती 15 वर्ष मी जीन्स वापरतोय. बरोबर. ठीक आहे. म्हणजे हे माहित नसतं आपल्याला की 10,000 लिटर 9,000 लिटर एक्झॅक्टली. आणि इथेनॉल बद्दल जे आता लेटेस्ट आम्ही ऐकलेलं आहे की इथेनॉलचा 1 लिटर बनवायला 10,000 लिटर पाणी लागतं. तर ते कसं, ते जरा चेन सांगा ना. म्हणजे जीन्सची पण चेन सांगा. एखाद्या जीन्सच्या काय फॅक्टरीमध्ये फक्त 10,000 लिटर लागले का त्याच्यात जीन्सचे जे सगळे रॉ मटेरियल ते धरले का काय? नाही, जीन्स ज्यावेळेस आपण म्हणतो की हे 9,000 लिटर पाणी एका जीन्ससाठी लागतं, तर ती प्रोसेस सुरू होते सीड तयार होण्यापासनं, सीड शेतीत जाण्यापासनं, त्याला सिंचन देण्यापासनं, इरिगेट देण्यापासून, कॉटनला इरिगेट करण्यापासून. जीन म्हणजे कॉटनच असतं ना? येस ऑफकोर्स. त्याचं ट्रान्सपोर्ट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याची शिलाई आणि परत ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत. हो. ते ऑनलाईन जे ते येत आहे आणि ते जर तुम्ही ऑनलाईन मागवलं आणि ते घरी त्या डब्यामध्ये आणि त्या पॅकेजिंगमध्ये आलेलं आहे, तर त्या पॅकेजिंगचं मॅन्युफॅक्चरिंग लाईफ ऍडिशनल वॉटर आपण त्याला म्हणूया. तर हा एक आपल्या लाईफस्टाईलचा भाग आहे. त्यामुळे किती जीन्स मी वापराव्या आणि किती इथेनॉल वापरावं, इथेनॉल एक मोठा वेगळाच भाग आहे की त्यामुळे एनर्जीचं आपण कन्झम्पशन कसं हँडल करू शकतो. राईट. कारण शेवटी इथेनॉल जे येतं ते मुख्यतः धान्यापासून बनवलं जातं. राईट. आणि धान्य बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाणी तज्ञ डॉक्टर ईश्वर काळे विथ RJ संग्राम खोपडे. जसं मी म्हटलो की एक जीन्ससाठी आपण 9,000 लिटर पाणी आपल्याला लागतं, त्याचप्रमाणे 1 किलो गहू जर आपण आपल्या घरापर्यंत येत असेल तर त्याला साधारण 1,000 लिटर पाणी लागतं. याचा दुसरा अर्थ काय होतो की ज्यावेळेस मी एक गव्हाची पोळी किंवा चपाती वेस्ट करतो तर जवळजवळ मी 35 लिटर पाणी वेस्ट केलेलं आहे. दुसरं 2-3 आपण थोडेसे उदाहरणं बघूया की सगळ्यात जास्त पाणी वापरलं जातं ते जे आपण मीठ म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे मांस, म्हणजे कोंबडीचं आपण जर चिकन जर आपण घेत असो, 1 किलो चिकन तयार करण्यासाठी साधारण 5,000 लिटर पाणी लागतं. ते चिकन कापून तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत मीठ येईपर्यंत. एक्झॅक्टली. म्हणजे आणि मग त्याचं तुम्ही जे काही बनवाल, रस्सा सूप बनवाल किंवा काय कराल, त्यात पाणी एक्स्ट्रा ते वेगळं. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाचं आहे की जे आपण मोठ्या जनावरांचं जे मांस म्हणतो किंवा जे मटण म्हणतो त्याची बीफ सगळ्यात जास्त वॉटर इंटेन्सिव्ह आहे जगभरामध्ये. बरोबर. तर त्याला साधारण 10,000 लिटर
पेक्षा जास्त पाणी Per 1 kilo. किलोसाठी लागतं. आणि त्यातही डिफरन्स असतो की ते इंडस्ट्रीयल बेस जर बीफ बनवलेलं असेल, फ्री रेंज नावाचा एक प्रकार असतो जिथे त्यांना असं मोकळं चरायला सोडलेलं असतं, त्याची किंमत त्या बीफची सुद्धा जास्त असते, पण त्याला पाणी जास्त लागतं अजून, कारण तुम्ही कसं ते सगळं त्याचं फार्मिंग कसं करताय त्यावरही अवलंबून असतं. आपण जे दिवसभरात फक्त 4 ते 5 लिटर पाणी पितो, आपल्याकडे लोक कमी पाणी पितात, 2च लिटर पितात, त्यांनी 3, 3.5, 4 लिटर प्यायला हवं. आपली मुलांबद्दलही माझी कंप्लेंट आहे की आपली मुलं पाणी नीट पित नाहीत. त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. असं होतं विषय वेगळा, डोंट गेट मी स्टार्टेड ऑन दॅट. आणि मग कुकिंग बिकिंगला काय आपण जे थोडंसं वापरत असू ते, प्लस आंघोळ बिंघोळ करायला वापरत असू ते, पण हिडन हजारो लिटर पाणी आपण बाकीचं वापरतो, हे ध्यानात येत नाही. आणि जर तुम्ही कोल्ड्रिंक पित असाल येस, तर तुमचं कन्झम्पशन पाण्याचं खूपच जास्त आहे, नाही? राईट. 1 लिटर तुमच्या कोला ड्रिंकसाठी बरोबर, जवळजवळ 700 लिटर पाणी त्यासाठी लागतं. 350 मिलीलिटरचं एक कॅन आपण कॅनभर तुम्ही पिताय. तर साधारण आपल्याला 300 लिटर पाणी, 350 लिटर पाणी आपण ऍक्च्युअली कंझ्युम करतो. कंझ्युम करतो. आणि हे खारं पाणी वगैरे नाही, नाही, हे proper फ्रेश पाणी. वॉटर, Fresh water. फ्रेश वॉटर, राईट. कारण लोकांना जवळ नाही तर काय, समुद्रात भरपूर पाणी आहे तरी काय फरक पडतोय. हे महत्वाचं का आहे, हे जी वॉटर फुटप्रिंट जी आहे ती आपण कमी करणं का गरजेचं आहे, की हे जे आपल्यासाठी जे अन्न असेल, पाणी असेल, ते कुठून येतं शहरी भागांसाठी, तर ते मुख्यतः आपल्याला ग्रामीण भागातूनच येतं. म्हणजे पुण्याच्या पाण्याची जी गरज आहे, खडकवासला आणि या जे आपले 5-6 डॅम आहेत ते सगळे ग्रामीण भागातले डॅम आहेत, तिथून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. दुसरा भाग आहे की मुख्यतः धान्य, भाजीपाला हा जो पार्ट आहे तो आपल्याला सगळा ग्रामीण भागातून मिळतो. त्यामुळं तिकडं पाण्याची टंचाई होणार असेल एल निनोमुळं, तर हे आमची जबाबदारी आहे की आमचं शहरात कन्झम्पशन आपण आमची वॉटर फुटप्रिंट आम्ही कशी कमी करू. आणि कन्झम्पशन म्हणजे फक्त पिण्याचं किंवा वापरण्याचं पाणी नाही, तर नाही. इतर सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. माझे सासरे, आता त्यांना बरोबर 2 वर्ष होतील जाऊन, आणि माझ्या सगळ्यात जिवलग मित्राचे वडील डॉक्टर जाधव, डॉक्टर सुरेश जाधव हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते सिरम इन्स्टिट्यूटचे. वॅक्सिन्स मध्ये त्यांचं जगभरात तसं ते खूप नावाजलेले होते वगैरे, त्यांचं खूप मोठं नाव होतं. तर ही 2 जवळची व्यक्ती ते गेल्या वेगवेगळ्या आजारांनी, लवकरच गेल्या अर्थात, पण गेल्या. तर ते दोघंही गेल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांचे सगळे जुने कपडे आणि माझ्या मित्राच्या वडिलांचे, त्याला मला फोन केला, तो म्हणला की बाकी कुणालाही सांगितलं की तुला डॅडचे कपडे आहेत ते हवेत का, तर त्यांना अपमानास्पद वाटेल ते, पण तू एकुलता एक आहेस की तू एकदम खुशीने येशील आणि ट्राय ऑन करून सगळे जाशील. आता सुरेश काकांनी सुद्धा का ओव्हरसाईज कपडे एवढे आणलेले होते मला माहित नाही, कारण पण ते सगळे मला छान फिट झाले आणि मी ते वापरायला लागलो. असं मी जेव्हा करतो तेव्हा लोकांना वाटतं की अरे आला एवढा पैसा याच्याकडे आहे, हा असा कंजूस सारखा का वागतो. आणि मग त्यांना सांगितलं की मी जेव्हा नवीन कपडे घेईन तेव्हा प्रत्येक त्या शर्टामागे मोठी कार्बन फुटप्रिंट आहे. म्हणजे त्यात फक्त पाणी नाही, पाणी हजारो लाखो लिटर आहेच, प्लस त्याचा इमिशन सगळा आहे, प्रदूषण आहे, इमिशन आहे, कार्बन फुटप्रिंट आहे, प्लस त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये इतर गोष्टी वापरल्या गेल्या की स्टील वापरलं गेलेलं आहे, आयर्न वापरलेलं गेलं आहे, त्यासाठी खाणी आपण वाढवलेल्या आहेत. ते काय असं हवेतून येत असं ते फॅक्टरीतून येतं. हा जो सगळा फुटप्रिंट आहे हा लोकांना सहज कसा कॅल्क्युलेट करता येईल, असं काही आहे का की मी कुठलीही शॉपिंग करायच्या आधी लोकांना म्हणतो की त्याचं एक कॅल्क्युलेशन करा, याचं फुटप्रिंट काय असणार आहे, असं काही आहे का, किंवा करावं का, इज दॅट डुएबल? आय थिंक त्याच्याविषयी थोडीशी अवेअरनेस करण्याची गरज आहे, लोकांपर्यंत माहिती जाण्याची गरज आहे, कारण हे सगळी आकडेवारी आणि सगळ्या फुटप्रिंट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. ऑनलाईन थोडा इंटरेस्ट असेल तर जाऊन ते कॅल्क्युलेट करतात, सहज करू शकतो. सारे कॅल्क्युलेटर्स आहेत, खूप सारे सिम्पल फ्रेमवर्क्स आहेत. यू जस्ट पुट द नंबर ऑफ दॅट ॲटम अँड यू विल गेट द. मी म्हणतो एक स्टेप अजून, तुम्ही तुमच्या LLM ला म्हणजे AI ला, चॅट जीपीटीला वगैरे नुसतं सांगितलं की मी आता माझ्या हॉलमध्ये बसलोय, माझ्या हॉलमध्ये हे आहे, हे नुसतं त्याला डिक्टेट करा की हे टेबल आहे, ते लाकडाचं दिसतंय, ते शिशमचं दिसतं, किंवा त्याला फोटोज टाका सगळे, इट विल कॅल्क्युलेट ना राईट डिटेलमध्ये. तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेल की तुमचं जे कुठली वस्तू आहे किंवा प्रोडक्ट आहे तो किती कंझ्युम करतो आणि तुम्हाला ते विकत पण घ्यायची गरज आहे किंवा नाही आहे. हे करू शकतो, करायला हवं यार. तुम्हाला तुमच्या सगळ्या कामांमध्ये काय दिसतं की तरुण पिढीला याचं आहे थोडं भान? मला वाटतं आम्ही ज्या भागामध्ये काम करतो, मुख्यतः ग्रामीण भाग हा आमच्या पूर्ण कामाचा सेंटर पॉइंट आतापर्यंत राहिलेला आहे. बरोबर. बऱ्यापैकी जिथे जिथे आम्ही काम करतो, संस्था प्रयत्न करते की युथ जनरेशनला या सगळ्या बद्दल एकत्र करणं, त्यांना माहिती देणं, याबद्दल आपण काम करतो. पण मुख्यतः मला वाटतं जी पूर्ण एक क्रांती झाली, ह्या सगळ्या डिजिटल क्रांती आपण त्याला म्हणतो, तर हे युट्यूब असेल, फेसबुक असेल, तर जे व्हिडिओज, रील्स आपण जे पॉझिटिव्हली बनवतो ह्या लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, त्याचा खूप चांगला परिणाम ग्रामीण भागात
आम्हाला दिसून येतो. कंटेंटचा जो पार्ट आहे, मला वाटतं कंटेंटवरती जास्त फोकस करणं ज्या संस्था असतात त्यांना कळेल, त्यांना आवडेल अशा सगळ्या भाषेत. आणि आता आपण बघतो की मेनली रील्स या खूप एंटरटेनिंगच आपण वेगवेगळ्या बघतो, तर तसा फ्रुटफुल आणि मिनिंगफुल कंटेंट आपण त्यांच्यापर्यंत कसा घेऊन जाऊ शकू, याच्यावरती खूप काम करण्याची गरज आहे. आणि आमच्यासारख्या संस्था यामध्ये बऱ्यापैकी पुढाकार करतात. शहरी भागांसाठी हा विषय का एवढा महत्वाचा आहे, तर मला वाटतं याची 2-3 कारणं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. की आपण जर थोडंसं आकडेवारी बघितली तर आकडेवारी काय सांगते की भारत हा जगातला सर्वात जास्त पाणी वापर करणारा देश आहे. असं कोण म्हणतंय? ही सगळी आकडेवारी आपल्याला आहे, उपलब्ध आहे. ओके. सगळ्यात जास्त म्हणजे किती की 2 नंबरला जे चीन आणि अमेरिका आहे, ह्या दोघांची बेरीज जरी केली बापरे, तरी सुद्धा भारताचा पाणी वापर हा जास्त आहे. असं काय की आपल्याला अनेक वर्ष ब्रिटिशांनी आणि पाश्चात्य देशांनी दी अनवॉश्ड मासेस वगैरे असं हिणवलं म्हणून आपण आता पाण्यावरती जास्त भर देतोय, असं काय आहे की काय? नाही, मला वाटतं ज्या पद्धतीनं आपलं ग्रीन रिव्होल्युशन आणि एक इरिगेशन क्रांती आपल्याकडे जी झाली, ऍक्च्युअली टोटल इलेक्ट्रिफिकेशन ग्रामीण भागाचं झालं, आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडं ड्रिलिंग टेक्नॉलॉजी, ज्याला खोलवरती बोरहोल घालण्याची आपली जी काय एकंदर टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली, तर हे सगळे त्याला मला वाटतं पूरक घटना एकंदर घडत गेलेल्या आहे. हा जो आपण म्हणतोय की भारत हा सगळ्यात जास्त पाणी वापर करणारा देश आहे, त्याचा दुसरा भाग आपल्याला बघायला पाहिजे. एकूण जगात जितकं फ्रेश वॉटर अवेलेबल आहे त्यापैकी आपल्याकडं फक्त 4% पाणी अवेलेबल आहे. मला डेंजरस पुढे धोक्याचे वळण आहे, जसा बोर्ड असतो तसा पुढे धोक्याचा स्टॅटिस्टिक आहे असं दिसायला लागले. बोला. दुसरा भाग असा आहे की एकूण लँडमास जे आहे, एकूण जे भूक्षेत्र आहे त्याच्यापैकी आपल्याकडे फक्त 2.5% तसा छोटा देश आहे आपला. पण गंमत अशी आहे की 2.5% जमीन, 4% पाणी आणि 16% पॉप्युलेशन. पण आपल्याकडे जर 16% जमीन असती जगाच्या पॉप्युलेशनच्या वाईज, तर आपले राजकारणी किती अजून चिकळले असते. जमीन दिसली की त्यांना असं एकदम पाणी, राजकारणी सगळ्या भारतीयांनाच सुटतं ते. राईट, 2.5% जमीन आणि किती टक्के फ्रेश वॉटर पाणी? 4% फ्रेश वॉटर, आणि जवळजवळ 18 ते 20% आपली पॉप्युलेशनचा भार या रिसोर्सेसचे आहे. तर हे जे व्यस्त प्रमाण जे आहे, बापरे, तर हे आपल्याला हे जे धोके आहेत ते अजून इस्केलेट करण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण धोके तुम्ही जेव्हा म्हणता की आपल्याकडे जगाच्या 2.5% फक्त जमीन आहे, 4% फ्रेश वॉटर पाणी आहे, समुद्राचा आपण त्यात धरत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही, पॉप्युलेशन मात्र आपली 16 ते 18% आता जगाच्या झालेली आहे. पण यानं काय होण्याची शक्यता आहे? आपण ज्या बोरवेल घेतल्या त्याबद्दल ग्राउंड वॉटर टेबल अशी एक बोंब होत असते, पण सामान्य माणसाला काही, शहरी माणसाला तर काही फरक पडत नाही. खरं सांगतो तुम्हाला, इतके आमचेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला श्वास घेता येत नाहीये, तुम्हाला बाहेर जाता येत नाहीये, कारण ट्रॅफिक जॅम सगळीकडे झालेला आहे. बसेस पीएमपीएमएलच्या बघितल्या तर डबघाईला त्या आलेल्या आहेत. मेट्रो येणार दमलो आम्ही आता. ती सगळी होईपर्यंत ते एक काळ सगळा जाणार आहे, आणि ती पूर्ण झाल्यावर सुद्धा ते काही प्रॉब्लेम ट्रॅफिकचा सुटणार नाहीये. मेट्रोचं स्वतःचं म्हणणं आहे की सगळं कव्हरेज मिळूच शकत नाही कुठे. बसेस सुधारा, अनेक प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला काय काय आता मी सांगू. सो मग ग्राउंड वॉटर टेबल पण आम्हीच बघायचं असं आहे का, आणि ते महत्वाचं आहे का आमच्यासाठी, का आमची धरणं आहेत आम्हाला पाणी देत राहतील? मला वाटतं तसं पुणे शहर जे आहे ते खूप नशिबवान आहे पाण्याच्या क्षेत्रामध्ये. कारण मला वाटतं भारतभरात जे वेगवेगळे शहर आहेत त्यात पुण्याची पाण्याची उपलब्धता ही सगळ्यात जास्त आहे. हो का? येस. हे काय कोणी आम्हाला सांगितलं? म्हणजे ऑफकोर्स, कारण हे जे पर लिटर वॉटर अवेलेबिलिटीचे आपण दरडोई पाणी वापर, तर शहरासाठी आपण जनरली पकडतो की साधारण 60 ते 65 लिटर पाणी अवेलेबल पाहिजे पर पर्सन शहरी भागासाठी, आणि ग्रामीण भागासाठी 55 लिटरचे लिमिट आहे. आमच्याकडे त्याच्यात दुप्पट 2.5 तर आहे ना. एक्झॅक्टली. पण पुण्यात आपल्याकडे पाणी मोजून देण्याची पद्धतच नाही. राईट. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जे वॉटर मीटर नावाची जी कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट फक्त काही सोसायट्यापुरतीच मर्यादित झालेली आहे. आणि त्यामुळं मी किती पाणी वापरलं आणि माझ्याकडे वॉटर मीटर नसेल तर सगळ्यांना पाणीपट्टी सारखीच दिली जाते. तर जोपर्यंत पाणी आपण मोजून देणार नाही आणि वॉटर मीटर हे कंपल्सरी करणार नाही आणि वॉटर मीटरच्या आधारावरती पाणीपट्टी आपण इम्पोज करणार नाही, तोपर्यंत शहरी भागातल्या लोकांचं पाणी वापर
कंट्रोल करणं किंवा रेग्युलेट करणं हे टेक्निकली पॉसिबल होणार नाही. ही झिरो डे नावाची जी कॉन्सेप्ट आहे, झिरो वॉटर डे, जी आपण 2013ला चेन्नईमध्ये बघितली. केपटाऊनला हा मोठा झिरो डेचा कॉन्सेप्ट आला होता. याचं काय होतं की झिरो डे म्हणजे त्या शहरातलं पाणी त्या दिवशी संपलं जातं आणि तुम्हाला फक्त बाहेरच्या पाण्यावरूनच तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. नीती आयोगचे जे रिसेंट रिपोर्ट्स आहेत ते सांगतात की ही परिस्थिती खूप झपाट्यानं बदलणार आहे आणि जवळजवळ भारतातले 21 शहरं या झिरो डेचा सामना करू शकतील जर आत्ताच आपण काही पावलं उचलली. दुसरं म्हणजे तुम्ही जसं डिस्ट्रीब्युशनवरती बोलतात, ज्यावेळेस ट्रेननं पाणी गेलं, तो जो लातूरचा आपण जो एक मोठा दुष्काळ बघितला, आपल्याकडे आर्टिकल 144 लागू केलं गेलं, जमावबंदी, की पाणी डिस्ट्रीब्यूट करताना मोठा वाद होऊ नये, गोंगाट होऊ नये, गोंगाट, दंगल, मारामारी, हाणामाऱ्या. एक्झॅक्टली. पुण्यात आपण बघतो की एक दिवस जरी पाण्याचा शॉर्टेज आला, चिडचिड, भयंकर चिडचिड. आणि संभाजीनगरचा जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर आणि उन्हाळ्यात तर 15 दिवसानंतर एकदा पाणी शहराला दिलं जातं. तर मला वाटतं ही सगळ्यांची जबाबदारी आहे की आहे ते रिसोर्सेस आपण कसे कमीत कमी वापरणार आहोत. शहरी भागातल्या लोकांनी आणि त्यातल्या पुण्यासारख्या शहरातल्या लोकांनी आपली वॉटर फुटप्रिंट कशी कमी करता येईल यावरती जास्त भर दिला पाहिजे. अन्नाची नासाडी किंवा फूड लॉस हा कसा आपल्याला कमीत कमी करता येईल. पण हे बघायला पाहिजे की फूड लॉस जो आहे किंवा अन्नाची नासाडी जी आहे की जितकं आपण अन्न पिकवतो त्यातल्या 1/3 1/3 अन्न हे वायाला जातं. म्हणजे स्टार्ट पूर्ण प्रोसेसमध्ये, म्हणजे ते शेतमाल तो त्या ट्रकमध्ये भरून पाठवून त्यातला जो वेस्ट होतोय पासून ते कुकिंगमध्ये जो वेस्ट होतोय, स्टोरेजमध्ये जो होतोय, डायनिंग टेबल नंतर सुद्धा ना, त्यातलं तुम्ही किती हाताळणी किती टाकून देताय असं सगळं, त्याचं बिग नंबर ना. 1/3 म्हणजे केवढं झालं. आणि 1/3 म्हणजे भारतात जितकं फूड लॉस होतं किंवा जितकं अन्न वायाला जातं तितकं कन्झम्पशन हे युकेचं पर डे कन्झम्पशन आहे. आपण जे वेस्ट करतोय तेवढं जेवणात युकेची भूक भागते. अन्नाची नासाडी म्हणजे पाण्याची अनेक पटीनं नासाडी, हे आपल्याला गणित अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे. तर वैयक्तिक पातळीवरती आपण कसं कमीत कमी ज्यावेळेस आपण हॉटेलला जेवू किंवा सोशल प्रोग्राम जे असतील, लग्न असतील, काय समारंभ असतील, बुफे असेल, तिथं कमीत कमी आपण आपलं प्लेट कसं पूर्ण साफ करणार आहोत हा एक मुख्य भाग आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे. आपला जो फळभाज्या आणि भाजीपाला जो भाग जो आहे तो जितका आपल्याला लागेल तितकं, कारण आपण तिथे वेस्ट होऊ नये म्हणून आपले डस्टबिन आपण नेहमी बघायला पाहिजे की आपण किती वेस्ट करतो. बरोबर. तर तो फॅमिली लेवलचा हा खूप मुख्यतः भाग आहे की सिव्हिक इश्यूजमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल पण घरातला जो डस्टबिन आहे, 2 डस्टबिन आपण सेग्रिगेट करायचं प्रॉमिस केलेलं आहे, ते अॅनालाइज केलं पाहिजे. म्हणजे तुम्हालाच आयडिया येते की मुलं काय करतायत, तुमच्या घरातली मुलं काय खातायत, काय खात नाहीत, किती टाकतायत याचाही अंदाज येतो. राईट. अजून दुसरा भाग आहे की आपण हे जे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस, मेस जे भाग आहे तिथं सुद्धा काहीतरी रेग्युलेटरी गाईडलाईन्स आपण निर्माण करू शकतो का की जेणेकरून त्यांचा फूड लॉस कमी होईल. आणि शेवटचा भाग मला वाटतं आहे जो अवेअरनेस. सोप्या शब्दात हा जो फूड लॉस, लोकांच्या लाईफस्टाईलचा जो विषय आहे तो आपण लोकांपर्यंत कसा घेऊन जाणार आहोत. रेग्युलेटरी मेजर सुद्धा यामध्ये खूप गरजेचे आहे. आता नेमकी सरकारला पण काहीतरी काम द्यावं. तुम्ही बिचारा नागरिकांना म्हणताय तुम्ही हे करा. एक्झॅक्टली. यंत्रणेला द्या काहीतरी. राईट. तर मला वाटतं जो पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जो भाग आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती रेग्युलेशन जे मेनली जे कमर्शियल हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स जे आहेत, कारण ह्या सगळ्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, ते किंमत देऊन पाणी जास्तीत जास्त घेऊ शकतात. तर याला आपण कसं इन्सेंटिव्हाइज करणार आहोत या सगळ्या गोष्टींना, मला वाटतं ह्या विषयावरती खूप काम करण्याची गरज आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट म्हणजे वॉटर WOTR या संस्थेचे ईश्वर काळे आणि अर्चना सगळगिळे दोघांचे खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू संग्राम. धून बदल के तो देखो. धून बदल के तो देखो. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM धुन बदल के तो देखो.